जय भीम, नमो बुद्धाय, जय माता रमाई. रमाई कन्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर नेहमीप्रमाणेच आपल्या रमाई कन्या या चॅनलवरती वेगवेगळ्या स्वरूपाचे उपक्रम राबवण्याचा आपण सातत्याने प्रयत्न करत असतो आणि आज देखील अशाच एका उपक्रमासाठी राजगृह लोकोत्तर बुद्धिस्ट विनय ट्रस्ट पिंपळे गुरव येथील बुद्धभूषण विहार या ठिकाणी आपण आलेलो आहोत. तर या ठिकाणी त्या उपक्रमाचं आयोजन केलं आहे. त्या उपक्रमाचं नाव आहे बौद्ध धम्म संस्कार शिबिर. याला आपण बाल धम्म संस्कार शिबिर देखील म्हणू शकतो, कारण आजच्या या शिबिरामध्ये 8 ते 15 वयोगटातील सर्व मुला मुलींचा सहभाग आहे. आणि या शिबिराचा आपण स्वरूप शेड्यूल जाणून घेणारच आहोत. पण त्याआधी एक छोटंसं या शिबिराशी संबंधित असणार आपण एक उदाहरण छोटंसं पाहूया. तर मी थोडक्यात सांगते की तथागतांच्या काळामध्ये आपल्या संघातील काही भंतेजींना तथागतांनी एक अशी वस्तू आणायला सांगितली की ज्या वस्तूचा अजिबात उपयोग होत नाही, जी निरुपयोगी आहे अशी वस्तू घेऊन या असं तथागत बुद्धांनी त्या भंतेंना सांगितलं. आणि भंते तथागतांना वस्तू शोधण्यासाठी निघाले. तर ते वस्तू घेऊन येतात. त्यांना वस्तू कोणती विचार करून त्यांनी शोधून आणल्या खऱ्या वस्तू, आणि त्यांनी तथागत बुद्धांच्या समोर त्या वस्तू ठेवल्या. तर कोणी दगड आणला होता, कोणी माती आणली होती, कोणी केर कचरा आणला होता. अशा पद्धतीनं त्या वस्तू तथागत बुद्धांच्या समोर ठेवल्या. तथागत बुद्धांनी त्या वस्तूंच्याकडे बघितलं आणि एक स्मित हास्य केलं. आणि त्यांनी त्या तिन्ही म्हणजे जेवढ्या त्यांनी ज्या वस्तू आणल्या होत्या त्या प्रत्येक वस्तूचा उपयोग होतो असं तथागत बुद्धांनी उदाहरणासह त्या भंतेजींना स्पष्ट करून सांगितलं. आता भंतेजी म्हणाले ते की शाक्यमुनी तथागत बुद्ध जर ह्या वस्तू उपयोगाच्या आहेत, मग निरुपयोगी असणारी वस्तू तरी कोणती, म्हणजे कोणती असेल की जिचा उपयोगच होत नाही. तेव्हा परत एकदा तथागत बुद्धांनी स्मित हास्य केलं आणि त्यांनी सांगितलं, तुमच्याजवळ असणारा तो अहंकार तो मला द्या, त्याचा काही उपयोग होत नाही. तर तो अहंकार ह्याचा उपयोग होत नाही असं. तर खऱ्या अर्थानं अहंकारावर मात करण्यासाठी योग्य अशा संस्काराची गरज असते. आणि आपणा सर्वांनाच ज्ञात आहे की जो दुसऱ्याला झुकवून आनंद मिळवतो त्याला अहंकार म्हटलं जातं, आणि जो दुसऱ्याच्या समोर नतमस्तक होऊन दुसऱ्याला आनंद देण्याचा जो प्रयत्न करतो त्याला संस्कार म्हटलं जातं. तर अशाच प्रकारचे संस्कार शिकण्यासाठी आपल्या या राजगृह लोकोत्तर बुद्धिस्ट धम्म विनय ट्रस्ट या ठिकाणी हे जे शिबिर आयोजित करण्यात आलं आहे, ते शिबिराचं आपण आता स्वरूप पाहणार आहोत. हे सकाळी 9 ते संध्याकाळी 5 या दरम्यान हे भरवण्यात आलेलं हे शिबिर आहे. आता या शिबिराचं शेड्यूल काय आहे, स्वरूप काय आहे, याला कोणकोणते मार्गदर्शक लाभलेले आहेत, भंतेजींचं शिवाय कोणते उपासक, तर सर्वांचंच या ठिकाणी पाहणार आहोत. जराही वेळ न लावता हे शिबिराचं स्वरूप आपण पाहणार आहोत. चला तर मग.
पुष्प अर्पण करत आहोत. मेणबत्ती हे प्रज्ञेचं प्रतीक आहे. अगरबत्ती हे शीलाचं प्रतीक आहे. 3 प्रकार सवापरागं कमतुमेवते द्वितीयंपि योगासवन्नामिवते द्वारकैलं मया कर्तं सवापरागं कमतुमेवते तदीयंपि योगासवन्नामिवते द्वारकैलं मया कर्तं सवापरागं कमतुमेवते त्रिसरणेन सह पञ्चशीलं धम्मं याचामि अनुग्रहं कृत्वा शीलं देहमेवते द्वितीयंपि योगासवन्ते त्रिसरणेन सह पञ्चशीलं धम्मं हात धुवायचा.
तिकडून घ्या मॅडमचा नंबर. तर अशा प्रकारे एक दिवसीय बालधम्म संस्कार शिबिर सर्व आयोजक, उपासक उपासिका यांच्या अनमोल अशा सहकार्याने हसत खेळत मुलांना कोणत्याही प्रकारचा ताण न येऊ देता अगदी यशस्वीरित्या हे शिबिर पार पाडले. तर या बालधम्म संस्कार शिबिराची सुरुवात 9 जून 2024 रविवारी सकाळी 9 वाजता सुरुवात झाली. तर या शिबिराच्या सकाळच्या सत्रामध्ये व्हिएतनामचे आपले आदरणीय भंतेजी यांच्या हस्ते शिबिराच्या पहिल्या सत्राचा संपूर्ण भार उचलला गेला. त्यामध्ये आदरणीय भंतेजी हान, तसंच भिक्कुणी पना, भिक्कुणी शिला यांनी मुलांना पंचांग प्रणाम कसा करायचा, ध्यान साधना कशी करायची असं, तसेच दैनंदिन जीवनामध्ये कसं वागायचं इत्यादी मार्गदर्शन केलं. तसेच या शिबिराचं दुपारनंतरचं जे सत्र होतं त्या सत्रामध्ये पाली भाषेचे गाडे अभ्यासक आदरणीय उपासक रितेश ओवाळ सर यांनी प्रवचन दिले. त्याचबरोबर राजगृह लोकोत्तर बुद्धिस्ट विनय ट्रस्ट या संस्थेच्या अध्यक्षा आदरणीय राजश्रीताई जाधव यांनी पुढील कार्यभार सांभाळला. त्यामध्ये त्यांनी मुलांचा बुद्धी कौशल्याबरोबरच शारीरिक विकास देखील साधण्याचा प्रयत्न केला आणि त्यांच्याबरोबर थोडासा हसत खेळत वेळ घालवण्यात आला. तसेच एकूणच मुलांच्या बौद्धिक, मानसिक, शारीरिक सर्वांगीण विकासासाठी राबवण्यात आलेलं हे एक दिवसीय धम्म संस्कार शिबिर, बौद्ध धम्म संस्कार शिबिर हे अगदी उत्साहात पार पडलं. तर या शिबिरासाठी प्रामुख्याने मोलाचे योगदान लाभले असं आपला आयोजक वर्ग, त्यामध्ये आदरणीय उपासिका धम्मसेविका आशाताई कांबळे, आदरणीय धम्मसेविका कालिंदताई कांबळे, रत्नमालाताई आंबोरे, रंजनाताई मोरे, तसंच आपला आदरणीय उपासक वर्ग देखील याच्यामध्ये पोपट भाऊ केंजळे, रवी भाऊ पवार, पंकज भाऊ दिलपाक, आकाश भाऊ बाराते, डी.व्ही. कांबळे तसेच इतरही उपासक उपासिका या सर्वांचे सहकार्य या शिबिरासाठी अत्यंत मोलाचं ठरलं. या शिबिराचा आदर्श घेऊन जे हा व्हिडिओ पाहत आहेत त्यांनीही आपापल्या ठिकाणी अशा पद्धतीचं हे बालधम्म संस्कार शिबिर आयोजित करावं. त्यामुळे मुलांचा मानसिक, शारीरिक, बौद्धिक सर्वांगीणच विकास होऊ शकतो. आणि फक्त लहान मुलंच नाही तर तरुण वर्गाने सुद्धा या उपक्रमाला सहकार्य केलं पाहिजे, त्यांनी यामध्ये सहभाग घेतला पाहिजे. तर धन्यवाद. जय भीम, जय माता रमाई.